नमस्कार मित्रांनो, गोलपोस्ट मराठीच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता सुरू होणार आहेत क्वार्टर फायनल्स मित्रांनो, आणि आतापर्यंतचा हा वर्ल्ड कप जो गेला एकदम तोड गेला, एकदम बाप गेला. तर त्याच्यामुळे याच्यानंतर क्वार्टर फायनल्सच्या मॅचेस कशा होतील हे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असणार आहे. आणि आज जी होणार आहे ही पहिली मॅच होणार आहे, ती म्हणजे फ्रान्स वर्सेस मोरोकोची मॅच. खूप दणकट, खूप धमाकेदार मॅच होणार आहे. तर बघूया काय होतं आहे या मॅचमध्ये आणि थोडंसं ॲनालाइज करूया की काय होऊ शकतं या मॅचेसमध्ये. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्रान्सची आणि मोरोकोची ह्या दोन्ही पण टीम तगड्या राहिलेल्या आहेत. त्यांचा प्रवास हा आतापर्यंतचा खूप बाप राहिलेला आहे. फ्रान्सची टीम ही अनबीटन आहे आतापर्यंत, खतरनाकवाला फुटबॉल खेळून आलेली आहे. नॉर्वेबद्दल असू दे किंवा अजून कुठल्याही टीमबद्दल असू दे, या लोकांची टीम ही तोड आलेली आहे. आतापर्यंत तर 16 गोल मारून आलेत हे आतापर्यंत इथे. पण दुसऱ्या बाजूला मोरोकोची टीम ही सुद्धा खूप स्ट्रॉंग टीम आहे. आपण सगळ्यांनी बघितले की मोरोकोच्या टीमने कसं अपसेट केलं ह्याच्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या टीम्सना. आणि हा आफ्रिकन देशामधला खूप मोठा डार्क हॉर्स आहे असं आपण सगळेच बोलतो मोरोकोच्या टीमबद्दल. आफ्रिकन, एशियन अशा जे काही कॉन्टिनेंट असतील त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे ही मॅच खूप बघण्यासारखी होणार आहे. आपण बघूया की फ्रान्सची टीम कशी आहे. फ्रान्सची टीम ही आतापर्यंत एकदम स्ट्रॉंग राहिलेली आहे. ऑलमोस्ट सगळ्या मॅचेस जिंकत आलेली आहे. 16 गोल्स मारले ते आतापर्यंत फ्रान्सच्या टीमने. तर त्याच्यामुळे ही टीम कुठल्याही टीमला इझिली हरवू शकते. आता आपण बघूया की फ्रान्सची टीम ओव्हरऑल ही कसं खेळेल. फ्रान्सच्या टीममध्ये एक तर त्या लोकांकडे रनर्स खूप भारीवाले आहेत. बार्कोला, एम्बापे, डेम्बेले, ओलिजे सगळे बाप खेळत आहेत. आणि इव्हन बेंचवरती डेझिरी डुए आहे, त्यांच्याकडे डेझिरी डुए सारखा प्लेयर असतो. त्याच्यामुळे या लोकांकडे रनर्स तर खूप बाप आहे. यांच्याकडे एम्बापे हा सेकंड बेस्ट रनर आहे या टीममध्ये, कारण बार्कोला हा त्याच्यापेक्षा जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावा की ही टीम कशी खेळेल ऑन पेपर. तर त्याच्यामुळे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण बघूया की ह्यांची टीम साधारणपणे कशी असणार आहे या आजच्या लाईनअपमध्ये. अपटॉप असणार आहे एम्बापे, त्याच्यानंतर बार्कोला असणार आहे लेफ्ट विंगला, राईट विंगला डेम्बेले खेळेल, त्याच्यानंतर सेंट्रली ओलिजे खेळेल, रॅबिओ आहे तो जो बरोबर खेळणार आहे मिडफील्डमध्ये. त्याच्यानंतर मला असं वाटतं की कोने हा येलो कार्डवरती येतो, त्याच्यामुळे मला नाही वाटत तो ही मॅच खेळू शकेल. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की चुआमिनी हा जो आहे तो ही मॅच स्टार्ट करेल. सो त्याच्यामुळे तो डबल पिव्हटमध्ये असेल राबिओ बरोबर. त्याच्यानंतर बाकी बॅकलाईन त्यांची सेम असणार आहे. सालिबा, ओपामेकानो, कुंडे, डिग्ने हे सगळे असतील. आता याच्यामध्ये असं आहे की एम्बापे हा नेहमी इथून कसाही रन टाकू शकतो. तो त्याच्यामुळे ओलिजे हा सेंट्रली ऑपरेट करणारे एका साईडला, आणि डेम्बेले हा अक्रॉस द रन आणि बार्कोला अक्रॉस द रन टाकेल. आणि जेव्हा त्यांचे अटॅकिंगमध्ये जेव्हा येते तेव्हा चुआमेनी हा पुढे वरती येतो आणि रॅबिओ हा बॅकलाईन सांभाळतो, आणि कोंडे जो आहे तो अपटॉप इकडे रन मारत असतो. सो त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग असेल की आता त्याच्यामुळे मोरोकोची टीम ही टेक्निकली खूप चांगली आहे. जो त्यांच्याकडे हकीमी आहे, जो एका साईडला सांभाळून ठेवू शकतो बार्कोलाला आणि डेम्बेलेला एका साईडने. पण त्याच वेळेला ह्यांची पण बॅकलाईन ही खूप स्ट्रॉंग आहे आणि हे वरती चढून खेळतील. त्याच्यानंतर एम्बापेला खूप स्पेस मिळते या साईडला, आणि ओलिजे हा सेंट्रली ऑपरेट करून त्याच्याकडे इझिली तो बॉल रिकव्हर करू शकतो चुआमेनीकडून, आणि त्याच्यानंतर तो एका साईडने पास करू शकतो. आणि याच वेळेला जेव्हा डेम्बेले हा एका साईडने रन टाकतो, बार्कोला एका साईडने रन टाकतो, तेव्हा एम्बापेसाठी ही स्पेस ही आहे ना, ही खूप ओपन होते. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल सेंट्रली जेव्हा तो एम्बापे रन टाकतो तेव्हा एम्बापे नेहमी या साईडने हा संपूर्ण रन टाकत असतो, आणि त्याच्यामुळे ओलिसेकडून त्याला पासेस येतात. आणि या मॅचमध्ये ओलिसे हा खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे फ्रान्ससाठी, कारण त्याचे जे असिस्ट असतात, त्याचे ज्या प्रकारे तो गेम चालवतो, त्याच्यामुळे हा ओलिसेचा गेम असणार आहे असं मला तरी वाटतं. कारण ओलिसे ज्या प्रकारे गेम चालवतो त्या प्रकारे गेम चालवणारा फ्रान्सच्या टीममध्ये सध्या कोणी नाहीये. आणि बॅकलाईन ही खूप स्ट्रॉंग ठेवावी लागेल त्यांना, कारण त्यांच्याकडे सायबरी आहे, त्यांच्याकडे अजून भारी भारी प्लेयर्स आहे. सायबरी कदाचित खेळू शकणार नाही, आपण ते सायबरीबद्दल नंतर बोलूया, कारण जेव्हा आपण मोरोकोच्या टीमबद्दल बोलूया. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की सायबरी कदाचित खेळू शकणार नाही ही मॅच. पण स्टील माझी अशी इच्छा आहे की त्याने ही मॅच खेळावी, कारण जर तो ही मॅच खेळला तर ती एक खूप महत्त्वाचं ठरणार आहे मोरोकोसाठी. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं चेंजेसमध्ये डेझिरी डुए कदाचित येऊ शकतो, आणि त्याच्यानंतर कोने हा सेकंड हाफमध्ये ट्रान्झिशनमध्ये येऊ शकतो. जो त्याच्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा ही टीम खूप स्ट्रॉंग वाटते ऑन पेपर. पण आता बघायचं ही उत्सुकता असेल आपली सुद्धा की ही कशी टीम खेळणार आहे.
आपण ऑलमोस्ट सगळं बघितलेलं आहे की फ्रान्सची टीम कशी खेळते आतापर्यंत, कसा कसा परफॉर्मन्स करून आलेली आहे, एम्बाप्पे कसा खेळलेला आहे, कोण कसं खेळलेलं आहे. पण ही फ्रान्सची टीम ही खूप डेंजरस वाटते. याच्या पुढे आपण बघूया मोरोकोची टीम ही कशी दिसते ऑन पेपर, आणि मोरोकोची टीम ही कशी खेळू शकेल हा पण हे सुद्धा बघूया. आता आपण बघूया की मोरोकोची टीम ही कशी लाईनअप करणार आहे आणि कसा खेळू शकते मोरोकोची टीम. सो हा ओव्हरऑल साधारणपणे अशी कदाचित ही टीम स्टार्ट करतील. सायबरी हा इंजोर्ड आहे, so त्याच्यामुळे मला नाही वाटत तो स्टार्ट करेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रहिमी हा स्टार्ट करेल ही मॅच तरी. आणि त्यानंतर मेन आता ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये 2-3 प्लेयर्स आहेत ते येलो कार्डवरती आहेत. मधला एक त्यांचा कॅप्टन आहे हकीमी, हा सुद्धा एक येलो कार्डवरती आहे. सो त्याच्यामुळे ही गोष्ट बघण्यासारखी असेल की ही टीम या व्यतिरिक्त सुद्धा कशी खेळेल. आता बघितलं गेलं ना तर याच्यामध्ये दोन दोन तीन की प्लेयर्स आहेत जे ही संपूर्ण टीम चालवतात. त्याच्यामध्ये एक आहे ब्राहिम डियाज, त्याच्यानंतर हा बुवादी, एक टॉप प्लेअर आहे, यंग मुलगा आहे, एकदम यंग ब्लड आहे. तर त्याच्यामुळे हा खूप भारी खेळतो आणि आतापर्यंत त्याचं वर्ल्ड कप तोड गेलेला आहे. ब्राहिम डियाज हा सेंट्रली येऊन ऑपरेट करतो आणि हा उन्हाळी थोडं सरकून हा बुवादी पण इकडे ऑपरेट करतो आणि त्याच्यामुळे अशरफ हकीमी हा इकडून रन टाकायला खूप महत्वाचा प्लेअर आहे. आणि सेम गोष्ट मझरोवी हा सुद्धा इथपर्यंत येऊन रन टाकू शकतो. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की एखादा जर काउंटर पडला फ्रान्सचा, सो त्याच्यामुळे यांच्याकडे सेंट्रली डिफेंड करण्यासाठी ॲसेच कोणी प्लेअर जास्त कोणी अवेलेबल राहत नाही त्यावेळेला. तर त्याच्यामुळे या लोकांना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा तुम्ही ऑपरेट करताय, जेव्हा तुम्ही अटॅक करताय, तेव्हा तुमचा सेंट्रली कुठले चांगले प्लेयर्स हे पटकन ट्रॅकबॅक करावे लागतील त्यांना, कारण टेक्निकली ही टीम खूप चांगली आहे आणि ही टीम फ्रान्सला टक्कर देऊ शकतो. त्याच्यामुळे ती एकच गोष्ट आहे, या एक किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये या लोकांना काळजी घ्यावी लागेल की जेव्हा तुमचा एक कडकवाला अटॅक पडेल फ्रान्सचा, तर तेव्हा तुम्ही ट्रॅकबॅक कसे करतात. आणि यामध्ये मेन गोष्ट असणार आहे ही हकीमीची, कारण हकीमी हा एक कडकवाला रनर आहे आणि तो बॉलवर खूप जास्त खतरनाकवाला ऑपरेट करतो आणि त्याची बॉल पोझिशनिंग ही खूप चांगली आहे. ऑफ द बॉल पण आणि ऑन द बॉल पण त्याचा वर्क रेट हा एकदम तोड आहे, एकदम बाप आहे. सो त्याच्यामुळे हा प्लेअर खूप महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं या दोन्ही टीम कशा फुटबॉल खेळतील किंवा कशा फुटबॉल खेळू शकतील. पण मित्रांनो, फुटबॉल हा गेम हा पेपरवरती नाही, हा पिचवरती खेळला जातो आणि पिचवरती त्या दिवशी कुठली टीम ही बाजी मारून जाईल हे कोणालाच माहिती नाहीये. ती आपण सगळ्यांनी प्रेडिक्शन करू शकतो, आपण प्रेडिक्शन किंवा अनालिसिस करू शकतो. पण जेव्हा आपण ही मॅच बघू तेव्हा आपल्या सगळ्यांना समजणार आहे की ही मॅच कोण जिंकणार आहे आणि कसं खेळणार आहे कोण आणि कशी ही मॅच होणार आहे. सो त्याच्यामुळे आपण सगळ्यांचं लक्ष असू दे मॅचवरती. आपण मॅच नंतर बघूया की या दोन्ही टीम कशा खेळल्यात आणि कुठली टीम ही वर्ल्ड कपच्या बाहेर जाणार आहे, कारण ही आहे नॉकआउटची मॅच आणि याच्यानंतर जी कोणी टीम जिंकेल ही जाणार आहे सेमीफायनलमध्ये. आपण सगळ्यांनी लक्ष ठेवूया या मॅचमध्ये आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला काय वाटतं या मॅचबद्दल. तुम्ही आपले ओपिनियन्स द्या, तुम्ही मला सांगा की तुमचं काय मत आहे. तुम्ही आमचे रील्स बघा, आमचे इंस्टाग्राम बघा, आमचं सोशल मीडिया बघा, आम्ही काय बाप मजा करतो त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही पण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सांगा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ. तर हा होता आपला एक छोटासा टॅक्टिकल अनालिसिस आणि थोडासा एक टीम बद्दलचा व्हिडिओ. याच्यानंतर आपण परत बघूया या मॅचमध्ये काय होतंय आणि रात्री आपण परत भेटूया इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती हेच बघायला की या मॅचमध्ये काय काय झालं हे सांगायला. तोपर्यंत गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.